एका तरुणाचं नाव होतं मयूर. तो शिक्षणात हुशार होता, पण नोकरी काही मिळत नव्हती. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या, पण अपयशच. त्याचा आत्मविश्वासही कमी होऊ लागला. तो निराश होऊन म्हणायचा, "स्वामी, तुम्ही खरंच असाल का? आणि आहात तर तुम्ही माझं ऐकत का नाही?" एका रात्री तो खूप अस्वस्थ होता. अश्रूंनी डोळे भरले होते. त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वामी समर्थ पिंपळाच्या झाडाजवळ बसले होते. त्यांनी त्याला हाक मारली, "बाळ, तू घाबरतोस का? नोकरी नाही म्हणून? चिंता नको करूस. उद्या सकाळी तुझा फोन वाजेल. तिथनं सुरू होईल तुझं खरं यश." मयूरने चकित होऊन विचारलं, "पण स्वामी, मी अपात्र वाटतो स्वतःलाच." स्वामी हसले आणि म्हणाले, "तुझं पात्र पण आम्ही ठरवतो. तू श्रद्धा ठेव." सकाळी उठल्यावर त्याला वाटलं, हे खरंच होतं का? 2 तासातच एका मोठ्या कंपनीतनं कॉल आला. नोकरीसाठी सिलेक्शन झालं. ती नोकरी नुसती नोकरी नव्हती, तर त्याच्या संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. आज तो मयूर म्हणतो, स्वामी स्वप्नात यायला लागले, तेव्हापासून आयुष्य बदलायला लागलं. स्वामी अनेकदा स्वप्नातून मार्ग दाखवतात, पण त्यासाठी श्रद्धा आणि संयम लागतो. स्वप्न केवळ भ्रम नसतात. कधीकधी ती स्वामींच्या कृपेचा संदेश असतो.